वायकर यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडी कडून छापेमारी आता केली जाते। प्रकरण नेमकं काय आहे तर मुंबई पालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप वायकर यांच्यावर आहे। मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावानं शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप वायकरांवर आहे। पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील वॅरवली गावात त्यांनी बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। हॉटेलची किंमत 500 कोटी असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे। पुन्हा एकदा जाऊयात, कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर कृष्णा, वायकर यांच्या सोबत आणखी 6 जणांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्यांची चौकशी सुद्धा होणार आहे का? उर्शले आज ही छापेमारीची कारवाई केली जाते आणि त्यानंतर कदाचित रवींद्र वायकर यांना सुद्धा समन्स पाठवून चौकशीला बोलावलं जाऊ शकतं। जी माहिती आता मिळते आहे त्यानुसार ईडीची एकूण 7 ठिकाणी छापेमारीची कारवाई जी आहे ती सकाळपासून सुरू आहे। त्यामध्ये जोगेश्वरीत रवींद्र वायकर यांचं निवासस्थान असेल किंवा मातोश्री पोर्ट ट्रस्ट जी कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून रवींद्र वायकर जे आहे ते तिथं 5 स्टार हॉटेल उभारत होते आणि मुंबई महानगरपालिकेच्या मैदानावरती बनावट कागदपत्रांच्या आधारे परवानगी मिळवून हे सगळं बांधकाम सुरू होणार होतं। असाही आरोप रवींद्र वायकर यांच्यावरती सातत्याने करण्यात आलेला होता आणि याच प्रकरणामध्ये पहिल्यांदा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आणि त्यानंतर आता ईडीनं सुद्धा कारवाईला सुरुवात केलेली आहे। सकाळपासून ईडीचे एकूण 7 ठिकाणी हे छापे सुरू आहेत आणि येत्या काळामध्ये रवींद्र वायकर यांना सुद्धा चौकशीला बोलावलं जातं। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यावर धाड पडलेली आहे। मला एक सांगायचं की जी काही धाडपडी असेल ती कायदेशीर बाजू जे काही असेल ते बघतील, पण असं काही शिवसेना म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सोबत येऊन धाडपडी असं काही ते त्यांचं तपास यंत्रणा त्यांची चालू राहते। त्याच्यामुळे असा काही विषय येत नाही की वायकर असून द्या कोणी असून द्या, ते त्यांचं काम करतात। पण निकाल लागणार आहे उद्या, निकाल लागण्याचे 1 दिवस आधीच धाड म्हणजे कुठंतरी हे दबाव तंत्र आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। दबाव तंत्राचा विषय नाही की मला एक सांगायचं, ईडीची धाड हा विषय वेगळा आहे आणि उद्याचा निकाल हा विषय वेगळा आहे। त्याच्यामुळं असं काहीच नाही की उद्याचा निकाल लागायचा म्हणून आज आणि निकालाचा आणि ईडीचा कुठलाही संबंध येत नाही। त्याच्यामुळं निकाल उद्या जो लागणार आहे तो निकाल आमच्या बाजूने लागन असं आम्हाला 100% खात्री आहे। उद्या निकाल आहे, आज तुमच्या चेहऱ्यावरती कुठलीही धाकधूक दिसत नाही, इतके निश्चिंत कसे काय तुम्ही? मला एक सांगायचं की लोकशाहीमध्ये की बहुमताला महत्व आहे आणि ठाकरे गटाचे आमदार आपण बघतो रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडलेली अत्यंत महत्त्वाची बातमी। सकाळी 8:30 वाजल्यापासून ईडीचं